सामान्य अध्ययन 3 मध्ये आज आपण जैव विविधता, तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। जैव विविधता, यामध्ये आपल्याला जैव विविधता म्हणजे नेमकं काय, जैव विविधतेचे प्रकार, यामध्ये अनुवंशिक प्रकार, प्रजातीय प्रकार व इकोसिस्टीम इत्यादी पाहायचे आहेत। यामध्ये आपल्याला जैव विविधतेचे महत्त्व काय आहे, इकोसिस्टीम सेवा काय आहे, आर्थिक महत्त्वाची जैव साधने काय आहेत व सामाजिक फायदे याचे काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर आहे जैव विविधता नष्ट होण्याची कारणे, संवर्धन कसे करू शकतो आपण जैव विविधतेचे, यामध्ये इन सितू, एक्स सितू, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, इकोलॉजिकल हॉटस्पॉट, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे यांचे कायदे आणि इतर कार्यक्रम व आंतरराष्ट्रीय करार आणि विविध गट। यानंतर येतं पर्यावरण प्रदूषण आणि त्याचा ऱ्हास, यामध्ये प्रदूषण आणि प्रदूषणाचे प्रकार काय आहेत। त्यानंतर ओझोन थर कमी होणे आणि ओझोन छिद्र हे जाणून घेणे आवश्यक आहे। त्यानंतर ग्रीन हाऊस गॅसचा काय परिणाम होतोय आणि ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम होतोय हे समजून घेणं आवश्यक आहे। पुढे आहे युट्रोफिकेशन, त्यानंतर वाळवटीकरण आणि आम्ल वर्षा व घातक कचरा। यानंतर येतो प्रदूषण आणि त्याच्या ऱ्हासाची कारणे व स्त्रोत, त्याचबरोबर प्रदूषण आणि ऱ्हास प्रतिबंध आणि नियंत्रण, त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण एजन्सी, कायदे आणि विविध धोरण व आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि एजन्सी आणि करार। यानंतर येतो पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असंही म्हणतो। यामध्ये आपल्याला याचा अर्थ काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। या संबंधी भारतीय मार्गदर्शक तत्वे आणि कोणते कोणते कायदे आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतो EIA ची प्रक्रिया काय आहे, EIA ची गरज आणि फायदे काय आहेत, तर भारतातील EIA च्या उणिवा काय आहेत व त्याला प्रभावी करण्यासाठी काय उपाय आहेत। आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट असे सुद्धा म्हणतो, यामध्ये आपल्याला आपत्तीचे प्रकार काय आहेत, आपत्ती व्यवस्थापन कशी केली जाते, समुदाय स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन कशी केली जाते व आपत्ती व्यवस्थापनावर सरकारी उपक्रम काय आहेत। यानंतरचा मुद्दा आहे सुरक्षितता, ज्याला आपण सिक्युरिटी असंही म्हणू शकतो। यामध्ये आपल्याला विकास आणि कट्टरतेचा प्रसार यांच्यातील संबंध जाणून घ्यायचा आहे। त्यानंतर कट्टरतेच्या प्रसारासाठी जबाबदार घटक काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे व त्यानंतर अविकसिततेमुळे कट्टरतेचा प्रसार व कमी करण्यासाठी राज्यांची काय पावले उचलल्या गेलेली आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे। व यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नक्षलवाद। यानंतरचा मुद्दा येतो अंतर्गत सुरक्षितता व बाह्य राज्य आणि गैरराज्य यांच्यातील भूमिका, यामध्ये नॉन स्टेट ऍक्टर्स यांची काय भूमिका आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचे ठरते। त्यानंतर आपल्याला सिक्युरिटीमध्ये जम्मू आणि काश्मीर फुटीरवाद, डाव्या विचारसरणीतील अतिरेकिता, ईशान्येकडील बंडखोरी, अंतराळ प्रदेश आणि सीमा भागातील दहशतवाद, उजव्या बाजूची दहशतवाद हे मुद्दे पाहणे आवश्यक आहे। याचबरोबर दहशतवादाच्या प्रसाराची कारणे काय आहेत, राज्य प्रायोजित दहशतवाद काय असतो, तर अंतर्गत सुरक्षतेचे आव्हान हाताळण्यासाठी संस्थात्मक सुविधा काय आहेत, जसे की NIA, NATGRID, त्यानंतर MAC, UPA, टाडा, पोटा आणि NCTC। यानंतर येतो संप्रेषक नेटवर्क म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क, यामध्ये आपल्याला अंतर्गत सुरक्षिततेसाठी काय आव्हान आहेत, मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साईटच्या भूमिका काय आहेत, सोशल मीडियाच्या व्यवस्थापनातील आव्हाने काय आहेत व काय पावले उचलली जाऊ शकतात हे पाहणे गरजेचं आहे। यानंतर येतो सायबर सुरक्षेची मूलभूत माहिती, यामध्ये आपल्याला सायबर सुरक्षा काय आहे, भारतीय सायबर सुरक्षेला काय धोका आहे, भारताने उचललेली पावले काय आहेत व सायबर सुरक्षतेसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य काय, सायबर युद्ध काय आहे व सायबर सिक्युरिटीशी संबंधित अटी काय आहेत। यानंतर येतो मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध, यामध्ये आपल्याला मनी लॉन्ड्रिंगची प्रक्रिया, मनी लॉन्ड्रिंगचा प्रभाव, मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठीची आव्हाने, तर मनी लॉन्ड्रिंग काउंटर करण्यासाठी उचलल्या गेलेली पावले व मनी लॉन्ड्रिंग संबंधित काय काय अटी आहेत व काय काय नियम आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतो सीमा भागात सुरक्षा व व्यवस्थापन, यामध्ये आपल्याला सीमा सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठीची काय आव्हाने आहेत, यामध्ये किनारपट्टी आणि अंतर्गत भाग, त्याचबरोबर शेजाऱ्यांशी जमीन सीमा विवाद जो आहे तो जाणून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर सीमा क्षेत्र सुरक्षा व्यवस्थापनात भारताचे धोरण काय आहे। त्यानंतर येतं संघटित गुन्हेगारीचा दहशतवादाशी संबंध, ज्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा प्रकार काय आहे, त्याचबरोबर संघटित गुन्हेगारी नियंत्रणासाठीची काय आव्हाने आहेत व त्यानंतर विविध सुरक्षा दले आणि एजन्सी, ज्यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय निमलष्करी दल आणि सुरक्षा आणि गुप्तचर एजन्सी जसे की IB आणि RAW। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा। ही सिरीज अशीच चालू राहील, पाहत राहा ड्रीम अचिव्हर्सचे राज्यसेवा सिलेबस डिकोडिंग।
धन्यवाद.